आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। तर VSIचा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका खोलीमध्ये चर्चा झाली आहे। शरद पवार यांच्या केबिनमधून अजित पवार बाहेर पडतानाचे व्हिज्युअल साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। VSI मधील शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार यांनी साधारणतः 10 मिनिट चर्चा केली आहे। कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवणासाठी गेले। अजित पवार हे जेवणानंतर थेट शरद पवार यांच्या केबिनमध्ये दाखल झाले असल्याचं बघायला मिळतंय। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊयात। नितीन, आपण पाहतोय शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक चर्चा झाली होती आणि आज पुन्हा एकदा तशीच चर्चा झाली असल्याचं दिसतंय। सविस्तर माहिती या संदर्भात। निश्चितपणे VSIचं जे कार्यालय आहे त्यामध्ये शरद पवार यांचं VSIचे अध्यक्ष म्हणून त्यांचं कार्यालय प्रेसिडेंट असं त्या कार्यालयाच्या बाहेर लिहिलेलं आहे, त्या केबिनच्या बाहेर लिहिलेलं आहे। 10 मिनिटांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर आले आणि थेट शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये जवळपास 10 मिनिटं होते सुरू। तर आपण एकंदरीत पाहतो यावेळेस काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झालेली आहे। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं आपण पाहतोय। चर्चेवेळी शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जण या ठिकाणी या बंद खोलीमध्ये उपस्थित होते अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता नेमकी चर्चा तरी काय झाली आहे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही काही महत्त्वाची चर्चा आहे का, या संदर्भात देखील अनेक तर्कवितर्क सध्या तरी लढवले जात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या जर आपण बघितलं तर बंद दाराआड काका आणि पुतण्यात चर्चा झाली असल्याचं आपण पाहतोय। मात्र चर्चा नेमकी काय झाली या संदर्भात अधिकृत माहिती अद्यापही मिळालेली नाही। आपण पाहिलेलं होतं शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील अजित पवार यांनी थेट शरद पवार यांची दिल्लीमधल्या निवासस्थानी जात भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत।